नमस्कार सगळ्यांना। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 36 साइजच्या ब्लाउजचं कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत। तर अस्तरच्या ब्लाउजचं तुम्हाला इथं मी कटिंग दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा 1 मीटरचा अस्तर आहे, कारण कोपरापर्यंतची बाही उंची घ्यायची आहे, म्हणून मी घेतानाच 1 मीटरचा अस्तर घेतलेला आहे। 36 साइजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे, आणि कोपरापर्यंत बाही उंची आहे त्यामुळे 1 मीटर अस्तर हे लागतं। 80 सेंटीमीटर मध्ये हा ब्लाउज होऊ शकत नाही। तर इथं मी तुम्हाला म्हणजे अगोदर अस्तर मोजून दाखवलेलं आहे। तर ते 1 मीटर आहे। तर इथं बघा, हे जे अस्तर आहे ते फोल्ड करून इथं मी घेतलेलं आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे, आणि फोल्ड करताना पण म्हणजे आपल्याला आवश्यक आहे तेवढंच फोल्ड करायचं। जादा असेल तर ते कमी घडी घ्यायची, म्हणजे कापड वाया जात नाही। तर इथं पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करत आहोत। तर त्यासाठी या ब्लाउजची तयार उंची आहे 13.5। मग 13.5 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं, आणि 14.5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं। तसंच या साईडला सुद्धा 14.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया, आणि खालचे जे 2 पॉइंट आहेत ते एकमेकांना जोडून घेऊया, आणि नंतर मग बाकीची मापे टाकूया। तर त्या अगोदर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं शोल्डर जे आहे ते 5.5 इथं घेतलेलं आहे। इथं पण 5.5 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे उभी जी आता मुंड्याची लाईन ड्रॉ करणार आहोत ती तिरकी वगैरे जात नाही। तर मुंडा जो आहे तो 36 साइजसाठी 6 परफेक्ट आहे। तर 6 मुंडा पुरेसा होतो 36 साइजसाठी। तर इथं 6 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं किंवा लाईन ड्रॉ करून घेतली, आणि इथं पण एक 6 इंचावरती मार्किंग करून घेते। तर छाती आहे या ब्लाउजची 36। तर 36 भागिले 4 किती येतं? 9। 9 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल आपण 11 इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतली। मुंड्यापासून तेवढं अंतर घेतलं 11 इंचापर्यंत। तर खालच्या साईडला आता कंबर आहे तयार 34 भागिले 4 करायचं, तर किती येतं? 8.5। 8.5 प्लस पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच, टोटल आपण 11.5 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं, आणि हे 2 पॉइंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहे। तर बघा, सगळी मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। तर इथं आपण किती एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी? 2 इंच। तर 2 इंचावरती इथं मी लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। कमरेच्या भागामध्ये पण 2 इंच आणि 1 इंच आणखी कशासाठी? तर पाठीमागच्या टक्ससाठी। असं कमरेच्या चौथ्या भागामध्ये आपण 3 इंच ॲड केलेला आहे, आणि छातीच्या चौथ्या भागामध्ये 2 इंच। तर इथं कॉर्नरपासून इथं 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर नाही लक्षात आलं तर जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य करायचा, आणि तिथून आकार द्यायला सुरुवात करायची। तर आपला तयार मुंडा 6 होता, म्हणून आपण 3 इंचापासून आकार द्यायला सुरुवात केली। गळा रुंदी इथं 2.5 घेतलेली आहे, आणि पाठीमागचा तयार गळा 9 आहे, म्हणून त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं। टोटल 9.5 घ्यायचं, आणि तिथं मार्किंग करायचं। खालच्या साईडला म्हणजे 2.5 ते 2.25 एवढं लाईन ड्रॉ करून घ्यायची, आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि तुम्ही इथं कोणताही आकार काढू शकता। तर कॉर्नरपासून अर्ध्या इंचापासून मी गोलाकार काढून घेणार आहे। तर पाठीमागचा गळा प्लेन गोलाकारच इथं काढणार आहे। तर इथं मी आकार काढून घेतलेला आहे, आणि सर्व पाठीमागच्या भागाचं इथं मार्किंग झालेलं आहे। तर आता हे आपण कटिंग करूया, आणि त्याच्यानंतर लगेच आपण पुढचा भाग कटिंग करून घेणार आहोत। तर इथं तुमच्याशी मी सोपी पद्धत शेअर केलेली आहे। तर परफेक्ट कटोरी ब्लाउज बसतात, कुठेही म्हणजे काखेत वगैरे खचत सुद्धा नाही। तर इथं बघा, हे कापड मी थोडंसं वाढवून फोल्ड करून घेतलेलं आहे। पुढच्या भागासाठी आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पण 2 इंच रुंदी जादा ठेवायची आहे। तर पूर्ण उंची जी आहे ती तेवढीच, पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तेवढीच 14.5।
त्याच्यानंतर इथं 2 इंचाची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही जी पट्टी तयार होणार आहे 2 इंचाची, ती आपल्याला पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा लागते. तर ती कशासाठी, तर कटोरीसाठी. तर डायरेक्ट आपण ही कटोरी आहे अशी घेत असतो स्टिचिंगसाठी, वाढवायची वगैरे काहीही गरज नाही, म्हणून हे 2 इंच आपण एक्स्ट्रा इथं घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, पाठीमागचा जो भाग कटिंग करून ठेवलेला होता तो बरोबर इथं 2 इंचाची जी आपण लाईन ड्रॉ केली तिथे बरोबर ठेवायचा या पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा इथं आहे असं मार्किंग करून घेतलं. त्याचं कॉर्नरपासून एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला सोपं जातं. तर इथं आता हे आपण पुढची मापे टाकूया. तर गळा रुंदीचं सुद्धा मार्किंग झालेलं आहे. पुढचा गळा तयार 5.5 आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं. टोटल 6 इंचावरती मार्किंग केलं. खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 ते 2.25 घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथे सुद्धा गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर इथं बघा आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्या खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतली आणि मुंड्याचा आकार, पुढच्या मुंड्याचा आकार इथं काढून घ्यायचा आहे. म्हणजे कॉर्नरपासून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार काढतात आणि 1.5 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढतात. नाही समजलं, सरळ असा बॉक्स तयार करून घ्या आणि इथून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार काढून घ्या. तर इथं बघा या साईडला 2 मार्किंग मी करून घेणार आहे. 4 इंचावरती 1 आणि 2 इंचावरती 1. बघा 2 मार्किंग इथं आपण करून घेतलेली आहेत. आणि या साईडला 2 इंचावरती एकच मार्किंग करायचं आहे बघा. आणि त्या 2 इंचापासून आतमध्ये 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता या 4 इंचापासून इकडे जे आपण 2 इंचावरती मार्किंग केलेलं होतं ते अंतर मोजायचं आहे आणि टेप फोल्ड करून परफेक्ट अंतर काढायचं आहे. आणि फोल्ड केल्यानंतर जे निम्मा भाग होतो तर तो मध्यावरती मग मार्किंग करायचं आहे. आणि त्या मार्किंगपासून खालच्या साईडला 1 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इकडे बघा आपण 4 इंचावरती जे मार्किंग केलं ना तिथे हे 2 पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे 2 पॉईंटसुद्धा जोडून घ्यायचे आहेत. आणि इथून आता आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर हे आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. कटोरीचं सुद्धा आपण आकार इथं काढून घेतलेला आहे. तर आता इथं सगळं मार्किंग झालेलं आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर फोल्ड केल्यामुळे काय होतं, आपले दोन्ही साईडचे 2-2 भाग एका वेळीस, म्हणजे दोन्ही साईडचे 2-2 भाग एकाच वेळी कटिंग होतात. तर पुढच्या मुंड्याचा आकार इथं मी कटिंग केलेला आहे. आकार मुंड्याचा लक्षात ठेवा, पुढच्या मुंड्याचाच इथं कटिंग करायचा आहे कारण हा पुढचा भाग आहे. तर आता आपण पहिल्यांदा बाहीचं कटिंग करून घेऊया. कापड इथं मी फोल्ड केलं आणि जेवढी पण बाही उंची ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. अस्तरची बाही आहे म्हणून. तर इथं मला तयार बाही 10 ठेवायची आहे म्हणून मी 1 इंच ॲड करून 11 इंचावरती मार्किंग करणार आहे. थोडंसं कापड मला जादा वाटलं म्हणून मी ते कमी करून घेतलं. आणि नंतर मग आता इथं मी बघा 11 इंचावरती मार्किंग करते. जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मार्किंग करायचं असतं. आणि डाऊन इथं मी 3 घेणार आहे. आणि बाहीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर छाती मापाचा 1/4 इथं आपला 9 आहे म्हणून इथं मी 9 इंचावरती मार्किंग केलं. आणि तिथून 8 इंचापर्यंत 1 इंचाची लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट इथं जोडून घ्यायचे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला बाहीची रुंदी, पूर्ण बाहीची रुंदी 12 आहे तर 12 भागिले 2 करायचं तर 6 येतं. म्हणून 6 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे. 7.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घेतले. आता इथून इथंपर्यंत समान 3 भाग करायचे आहेत.
तर आता उंचीच्या साईडला अर्ध्या इंचावरती आणि पाव इंचावरती असे 2 मार्किंग करून घेतले आणि मुंड्याच्या साईडला म्हणजे काखीकडल्या साईडला फक्त पाव इंचावरती एकच मार्किंग करून घेतलं। पहिल्यांदा आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घेऊया। तर बघा इथून अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं आहे, तिथून असं इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे। बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण पहिल्यांदा काढत आहोत। तर बघा इथून सुरुवात करायची आणि अर्ध्या इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे ना तिथून असं हे इथपर्यंत जुळवायचं। तर आता पुढच्या मुंड्याचा आकार बघा इथून बरोबर असा इथं जोडायचा आहे। तर इथून सुरुवात करायची, पाव इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे तिथून न्यायचं आणि खालच्या साईडला पाव इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून हा आकार काढत जायचा आहे। तर इथं आपलं बाहीचं मार्किंग झालेलं आहे आणि आता आपण हे कटिंग करूया। पहिल्यांदा आपण पाठीमागच्या मुंड्याचाच आकार इथं कटिंग करतोय बाहीच्या आणि नंतर ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे। तर इथं मध्यावरती पण कट देऊन घेतला आणि आता ओपन बाही केली आणि मगच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे। फोल्ड असताना जर आपण आकार पुढच्या मुंड्याचा कटिंग केला तर दोन्ही साईडच्या मुंड्यांचा आकार खोलच होईल, यामुळे बाही चुकेल। तर काळजीपूर्वक हे घ्यायचं। तर एकच बाही आपण इथं कटिंग केली। नंतर दुसऱ्या बाहीला जोड येणार आहे थोडासा, तर ते कापड ॲडजस्ट करून ते पण कटिंग करून घेऊया आणि स्टिचिंग करताना मग जेवढं जोडायला लागतं तेवढं जोडून घ्यायचं। थोडंसं कापड इकडं जोडावं लागणार आहे, तर ते इथं मी स्टिचिंग करताना जोडून घेणार आहे, बाही स्टिच करणार आहे। तर आता आपली क्रॉसपट्टी, योगपट्टी, क्रॉसपट्टी असं म्हटलं जातं। तर इथं फोल्ड करून मी कापड घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही क्रॉसपट्ट्या एकाच वेळी कटिंग होतील। तर इथं क्रॉसपट्टीची उंची जी आहे ना ती 4.25 घेतली, तर मार्किंग केलं आणि रुंदी बघा छाती मापाचा 1/4 + 1 इंच घ्यायची, म्हणजे टोटल आपण 10 इंचावरती इथं मार्किंग करून घेऊयात। आणि इकडच्या साईडला उंची जी आहे ती 2.25 घ्यायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा मध्यापर्यंत आहे अशी सरळ लाईन घ्यायची आणि तिथून थोडासा कर्व काढायचा आहे आणि आता हे आपण कटिंग करून घेऊयात। तर फोल्ड केल्यामुळे 2 क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी कटिंग होतील। तर बघा इथं 2 क्रॉसपट्टी आपल्या कटिंग झाल्या। तर 5 भागामध्ये अस्तरचं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण मेन ब्लाउज पीसचं कटिंग करून घेऊयात। पहिल्यांदा आपण बाहीचं कटिंग करूया, कारण बाहीवरती डिझाईन आहे तर ती आपल्याला बाहीवरती आणायची आहे, म्हणून पहिल्यांदा आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। तर अस्तरची बाही याच्यावरती ठेवायची, थोडंसं इकडे तिकडे दोन्ही साईडला पण जोड द्यावा लागणार आहे, तर ते स्टिच करताना देऊन घ्यायचं आहे, थोडंच लागते जोड द्यायला। तर अशा ब्लाऊज पीसमध्ये ही अडचण असतेच, तर ते प्रत्येकाला याला फेस करावं लागतंच। तर ते स्टिच करताना जोडून घ्यायचं, जेवढं कमी पडते तेवढं कापड। आणि आता राहिलेले 4 भाग पण कटिंग करून घ्यायचे। तर व्यवस्थित असं जिथे म्हणजे आपल्याला पूर्ण आपल्या 4ही भाग एवढ्या कपड्यामध्ये बसवायचे आहेत, तर त्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं आणि ठेवून द्यायचं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, तुम्हाला काही याच्यातून शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तसं सांगाही। तसं जर तुम्ही मला सांगितलं तर मला पण पुढचा व्हिडिओ बनवायला म्हणजे हुरूप येतो आणि मी अजून छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन। तर हे सगळे भाग इथं आपण कटिंग करून घेऊयात। मस्तपैकी हे आपलं कटिंग होऊन जाणार आहे। 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग तयार। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।